शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। किती घोर तपस्या ती देहाचे वारुळ झाले। बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले। किती घोर तपस्या ती देहाचे वारुळ झाले। बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले। अष्टगाथा मंगलमय ते पवित्र गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला। कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला। बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र 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 गौतमाचे। श्री शरण पंथ
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले जीर्ण रूढीच्या जीर्ण झाली रीती नष्ट केल्या देऊन मूठ माती जीर्ण रूढीच्या जीर्ण झाली रीती नष्ट केल्या देऊन मूठ माती अंधश्रद्धेचे सारे रान जळाले अंधश्रद्धेचे सारे रान जळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले साऱ्या ग्रंथांचा करून व्यासंग बुद्ध धम्मात होता चिदंग साऱ्या ग्रंथांचा करून व्यासंग बुद्ध धम्मात होता चिदंग मानवाला जीवनाचे महत्व कळाले मानवाला जीवनाचे महत्व कळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले निर्जीवात टाकीला जीव बौद्ध अमृताने केले सजीव निर्जीवात टाकीला जीव बौद्ध अमृताने केले सजीव प्रथमागे जीवन सुमार्गी वळाले प्रथमागे जीवन सुमार्गी वळाले
रोज विहारी ग रमाव वाटत मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत माझी श्रद्धा ग पोळी बाबाडी जग म्हणते मधला वेडी नामाची भीम नामाची माझ्या वेड्या जीवाला गोडी हम कार्यात भीम कार्यात मला श्रमाव वाटत हम कार्यात भीम कार्यात श्रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत हिरा तारा ग संघ मित्रा ग बुद्ध विहारात येऊन श्री चरण ग पंचशील ग रोज म्हणाव गोड गळ्यान शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात रमाव वाटत शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत अष्टांगाचा मार्ग बुद्धाचा ग मनात रुजला बाई भीम करणीचं फळ मुक्तीचं आता कमी कशाच नाही संग आनंदाच्या गाण भीमात ग म्हणाव वाटत संग आनंदाच्या गाण भीमात ग म्हणाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत मेरे शिष्यों, समय आ गया कि हमें लंबी और प्रभावशाली यात्रा करनी होगी। सभी दिशाओं में जाने का समय आ गया है। समय है सिखाने का और प्रेम संदेश बांटने का। आओ चलते हैं। जागली पहाट उठ शिंप सडा माऊले जागली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले जागली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं
दिशा दिनचर्या कर सुरू रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरू आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरू चिमण्या पाखराने स्वागत आहे गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि म्हणते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले म्हणते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले कुंकुवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली त्या सावलीत काशीनंदा विश्वरे समावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले जाहली पहाट उठ शिंपसळा मावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची
तपशिलाच लेऊन लेण उत्तम शरणम गाऊन गाण करूया आपण आपुले जीवन होऊन सारे जमा होऊन सारे जमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा 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 श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी मोड गाडणा विषमतेची मागासावे चला मानवतेचा समतेचा धर्म नवा घेतला श्री बुद्धाच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी थोर भाग्य हे दलित जनांची भीमरत्न लाभले विधातयाची दूर जाहली काय महासाधले सोने लुटुनी मांगल्याची लोक हर्षले मनी हे लक्षात ठेवायचं. आपल्या धम्म रॅलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आषाढ सुरुवातीपासून सनातन धर्म प्राचीन काळात हे लक्षात ठेवायचं आणि त्यासाठी आमच्या पंचवर्गीयांना जे भिक्खूंना पहिले उपासक आणि उपासिका यांना विनंती आहे की 5 पंचवर्गीय असे भिक्खू या ठिकाणी आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या तर सारनाथ येथे पहिला उपदेश पंचवर्गीय भिक्खूंना देण्यात आला आणि ते म्हणाले की मी आता कोण म्हणाले तथागत दशार्थ गौतम नसून सम्यक संबुद्धमुळे जगात गुरुपौर्णिमा म्हणून विनती है कि आज धाम प्रवस्थाना यहाँ के अध्यक्ष पदाधिकारी अगरबत्ती और मोमबत्ती करें. समय के ना बोलो. पंचशीलं धम्मं या
याचा मी अनुग्रहं कृत्वा शीलं देतं मे भन्ते द्वितीयंपि सोम पंचशीलं धम्म याचा मी अनुग्रहं कृत्वा शीलं देतं मे भन्ते तृतीयंपि पंचशीलं धम्म याचा मी अनुग्रहं कृत्वा शीलं देतं मे भन्ते अमां वन्दामि तं वदेथ आम्बन्ते नमो तस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पदं समाधिम् अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदम् ने हमें भारत को जीने का मौलिक अधिकार दिया। बाबा साहेब न होते तो शायद आप हमें जितना आपने 5 शील लिया है सत्यता से यदि शील का पालन करें, शील ही जो है कि सबल है। गंगा जमुना आंचलावती दुनिया के नदियों में नहा लें, लेकिन शील नहीं है तो कभी भी कल्याण नहीं है। इससे जितना जितना शील का पालन करेंगे, चित्त विकार निकलेंगे, उतना उतना आप लोग का कल्याण होगा, आप सबका मंगल होगा। नए शील का पालन करेंगे तो आज तो हम हैं, कल नहीं है। तो इससे बाबा साहब हमारे बीच में आज भी है और बाबा साहब का हम आपके ऊपर कर्ज है। यदि बाबा साहब के कारवा धाम को नहीं आगे बढ़ाते हैं तो हम बिल्कुल घोर नरक के आदमी हैं। बाबा साहब ने हमको जहाँ पानी पीने का अधिकार नहीं था, जहाँ बैठने का अधिकार नहीं था, बोलने का अधिकार नहीं था, आज हमारे लोग बाबा साहब के देन से IAS PAS सभी लोगों पर। आप ऐसे अंगुली करते हैं, 3 अंगुली क्या कर रही है? अपने को देखो, दूसरे को न देखो। अपने चित्त की निर्मलता, चित्त के विचार, चित्त के चित्तवृत्तियाँ पर हम ध्यान नहीं देंगे, चित्त पर मैले जमे रहेगा तो हम अपना ही कल्याण नहीं कर सकेंगे, तो हम दूसरे का क्या कल्याण कर लेंगे। बाबा साहेब जो थे आधार बुद्ध थे, बोधिसत्व थे। बहुत लोग आए ना, लेकिन कितने भगवान कितने लोग आए लोग, लेकिन बोधिसत्व बाबा साहब ने जो अधिकार दिया हमें कोई दे सका? हमको बिल्डिंग दिया, पढ़ने का अधिकार दिया, पैसा रखने का अधिकार दिया, हमें अपने बल पर खड़ा होने का अधिकार दिया। सारा मौलिक अधिकार कौन दिया? बोधिसत्व बाबा साहब दिया। यदि हम सभी, यदि नारी का भगवान है तो बाबा साहब है, हम सभी का भगवान है तो बाबा साहब है। यदि हम सब बाबा साहब को भगवान के तुल्य देखें और हम माने तो हमें जो सीधे हैं वो बस उसी में झूला जाते हैं। क्योंकि बाबा साहब ने कहा कि संगठित हो, मतलब संगठित के अपने में संग्रह करो, अपने चित्त को बदलो, न कि बाबा साहब कहा कि लड़ाई लड़ो। की निर्मलता नहीं होगी, आप में एकता नहीं होगी, संभावना नहीं होगी, समता मूलक का भाव नहीं होगा, तब तक आप कुछ
भगवान बुद्ध ने किसी को, बाबा साहब ने इस धर्म को क्यों चुना? इसमें जो है छुआछूत भेदभाव कोई भी नहीं है। बाबा साहब ने अध्ययन किया, क्योंकि भगवान बुद्ध ने जो आज लोग घृणा करते हैं कि ये भंगी है, भाव छुआछूत नहीं है, लेकिन अभी भी हमारे लोग अपने उठने के बाद अपने दूसरे को उठाने का कोशिश नहीं कर रहे हैं। ये सबसे बड़ा हमारी भूल है। इससे हम बाबा साहब के करवा को आगे नहीं बढ़ा सकते हैं। हम जब तक अपने सभी माँ बहन भाई बेटी बेटा को समता मूलक के सभी को देखेंगे नहीं, तब तक हम उधार नहीं होंगे। बाबा साहब ने अपना ही नहीं देखा, पूरे भारत का देखा। कोई प्राणी को बाबा साहब ने नहीं छोड़ा। किसी को छोड़ा हो तो हमें एक सवाई जेड किसी को बताइए, चाहे ब्राह्मण हो, चाहे क्षत्रिय हो, चाहे मुसलमान हो, चाहे ईसाई हो, चाहे पारसी हो, किसी के नारी को पढ़ने का अधिकार नहीं था, बाहर निकलने का अधिकार नहीं था, हर जगह बैठने का अधिकार नहीं था। लेकिन बाबा साहब ने हमको सब कुछ दिया। तो देने के बाद बाबा साहब ने जब अपनी दृष्टि से सबको देखा है, कि बाबा साहब ने अपना देखा होता तो भारत का प्रथम जिन्ना अपने को धन दे रहे थे, ईसाई अपने को धन दे रहे थे, गांधी अपने को धन दे रहे थे, लेकिन बाबा साहब ने कहा कि मेरा तो कर रहे हैं, लेकिन मेरे लोगों का क्या होगा? तो हम सभी बाबा साहब ने हमको देखा ना, अपना परिवार देखा होता, अपने बेटा बेटी को देखा होता, ताकि बेटा तक मर गया, पत्नी भी खो दिए, लेकिन बाबा साहब ने किसके लिए मरा? हमारे लिए मरा। तो हमारा धर्म क्या कहता है, हमारा आचरण क्या करता है कि हम बाबा साहब के धर्म के ऊपर मरे हैं। तो इसी के साथ मैं अपने वाणी को विराम देता हूँ, क्योंकि भाई ने कहा था कि संचालक के सभी को 5 मिनट बोलने का अधिकार है। तो मैंने टूटी फूटी शब्दों में मैं हिंदी बोलना जानता हूँ। मैं जिस जगह भगवान बुद्ध ने धम्म परिवर्तन किया था, मैं वही का हूँ, वाराणसी का एक मुला मवई है, तो मैं वही का हूँ। मेरा नाम भिक्षु सुखतानंद लोग कहते हैं। 1978 में भिक्षु हुए, 1970 में सामने हुए थे। ठीक है, इसी के साथ मैं अपनी वाणी विराम देता हूँ। भवतु सब मंगल रखंतु देवेन सदा सोति भवन्तु। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबका भला हो, सभी निरोग होवे, सबकी मुक्ति होवे। साधु साधु साधु। आपल्याला सुप्तानंद भंतेजींनी बाबासाहेबांचे विचार अंगीकारतोय काय, हा खूप महत्त्वाचा भाग आहे। आपल्या चुका कुठे होतात, त्या चुकांची दुरुस्त करणं आवश्यक आहे। जर बाबासाहेबांचे विचार आपण नष्ट जर केलं, आपला समाज हा पुन्हा गडीत जात्र झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात आलं। मी आता सुप्रज्ञा भंतेजींना अशी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। दिवस आहे आणि हा बुद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। ह्या दिवशी मुख्यतः 4 घटना घडलेल्या आहेत। त्या कोणत्या? तर आजच्या दिवशी सिद्धार्थ गौतम आईच्या गर्भाशयात प्रवेश केलेला होता। आजच्या दिवशी शुद्धोधन, राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा एकांतवाद झाला आणि तिला एक स्वप्न पडलं। काय स्वप्न पडलं? ती स्वप्नात असताना कुणीतरी 4 देवता आलेले आहेत आणि त्यांनी तिचा पलंग उचलून नेला एका सरोवराच्या काठी, आणि तिथे एक पांढरा शुभ्र हत्ती येतो आणि त्याच्या हे माता
मला हा शेवटचा जन्म घ्यायचा आहे, तू माझी माता होशील का? आणि मोठ्या आनंदाने मी तुझी माता होण्यास तयार आहे. ही एक घटना घडली. आणि दुसरी घटना, आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी आपलं गृहत्याग केला. कसा केला? 29 वर्षाचे झाले, त्यांचं लग्नही झालं आणि 2 नदीच्या ते कोली आहे. तर कुणी ऐकायला तयार नव्हते. ते म्हणे मला आधी पाणी घ्यायचं, ते म्हणे मला आधी पाणी घ्यायचं. आणि त्यांच्या संघाचा नियम होता की आता युद्ध करायचं. पण तथागत बुद्ध म्हणजे सिद्धार्थ होते त्यावेळेस, ते युद्धाला तयार नव्हते. आणि मग त्यांनी म्हटलं की जो युद्धाला तयार नाही, कारण की त्यावेळेस त्यांचा नियम होता, जो युद्धाला तयार नाही त्यांच्याकडे त्यांच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. कोणत्या शिक्षा सुनावण्यात आल्या? एक तर देहदंडाची शिक्षा, युद्धात सामील हो. बुद्धाला ते तयार म्हणजे सिद्धार्थाला त्याची इच्छा नव्हती की मी सामील व्हायचं आपल्या युद्धामध्ये. आणि माझ्यासाठी कशाला? माझ्या आई वडिलांची संपूर्ण जी काही संपत्ती आहे ती जप्त करायची. तर मग मीच निघून जातो. आणि देहदंडाची शिक्षा तरी का घ्यायची? कारण की मेल्यानंतर काहीच नाही करू शकणार. आणि म्हणून ते निघून गेले ह्या देशातून, आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये. अशा त्या गुरूंकडे, कारण की त्या काळात नियम होता काय. आणि आजही हे बऱ्याच श्रद्धाळू लोकांकडे की आपल्या शरीराला जास्तीत जास्त कष्ट जर दिलं तर आपल्याला काहीतरी मिळते. आणि इथे नाही, ह्या आपल्या पण. आणि शेवटी त्याला काहीच मिळालं नाही. आणि मग सुजाताची खीर जेव्हा ते प्राशन करतात आणि मग वाटते की नाही बा, हे तर म्हणजे त्यांना पहिलं ज्ञान प्राप्त झालं की माणसाला जीवन जगायचं आहे तर त्याला अन्नाची गरज आहे. अन्न त्यांनी खाल्लंच पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की पहिलं ज्ञान ढिलं सोडू नका की ते वाजणार नाही, म्हणजे मध्यम मार्ग सांगितला. आणि ते पात्रहून त्या नदीच्या तीरावर सोडतात उद्धव. आणि मग काय होते की ते प्रण करतात. काय प्रण करतात की मला जर आलं की कोणतं ज्ञान प्राप्त झालं, जगात दुःख आहे, त्याचं कारण आहे, त्याला 4 आर्य सत्य म्हणतात. आणि त्याच्या बुद्ध उपासक उपासिका यांना मी मानाचं जयभीम करते. मी आपल्या समोर अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी ध्यान साधन्या या जन्मी निर्वाण. साधन्या या जन्मी निर्वाण. धम्मावितकी सुयोग शिकवण अन्य कुठे ना मिळेल शोधून. धम्मावितकी सुयोग शिकवण अन्य कुठे ना मिळेल शोधून. तथागताची अनुभवाने जाण साधन्या या जन्मी निर्वाण. साधन्या या जन्मी निर्वाण. अमृतवाणी ही बुद्धाची. अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी ध्यान. साधन्या या जन्मी निर्वाण. साधन्या या जन्मी निर्वाण. तृष्णे पोटी दुःख निर्मिती जसे बीजातून अंकुर येती. तृष्णे पोटी दुःख निर्मिती जसे बीजातून अंकुर येती. दुःख वेचते दुःख वेचते नष्ट कराया अष्टशील तू जाण.
साधण्या या जन्मी निर्वाण, साधण्या या जन्मी निर्वाण. अमृतवाणी ही बुद्धाची, अमृतवाणी ही बुद्धाची, ऐक देऊनी ध्यान. साधण्या या जन्मी निर्वाण, साधण्या या जन्मी निर्वाण, साधण्या या जन्मी निर्वाण. नमो बुद्धा. जय भीम सगळ्यांना. चक्र प्रवर्तन दिवस आहे. संपूर्ण जगात तो उत्साहाने साजरा केला जातो. आयोजकांनी फक्त 2 मिनिटाचं दिलं आहेत म्हणून मी जास्त बोलणार नाही. भगवान बुद्धा म्हणजे सिद्धार्था, रोहिणी नदीच्या वादावरून त्यांनी घरदार सोडलं आणि मानव मुक्तीचं त्यांना ज्ञान प्राप्त झालं. तर त्या ज्ञानाने संपूर्ण जग सुखी झालं. तर इथून तो धम्म लुप्त झालेला होता. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 35ला येवल्यामध्ये घोषणा केली आणि परत तो तुम्हाला दुःखमुक्तीचा विचार या भारत भूमीला दिला 14 ऑक्टोबर 56ला. तर त्यांनी सांगितलं की हा धम्म, कारण भगवान बुद्धांनी ज्या 26 वर्षा अगोदर 5 गोष्टी सांगितल्या. जन्म होणे आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जन्म झाला तर त्याला व्याधी लागते म्हणजे रोग. तिसरी गोष्ट सांगितली भगवान बुद्धांनी, प्रिय वस्तू असो किंवा अप्रिय वस्तू असो तिला सोडावंच लागते. आणि चौथी गोष्ट सांगितली मृत्यू. आणि 5वी गोष्ट सांगितली कर्माचा विपाक. आपण काही केलं तर जेपर्यंत कर्माचा विपाक आपल्याला प्राप्त होत नाही निसर्ग नियमानुसार, कारण भगवान बुद्धाचा धम्म हा निसर्गावर आधारित आहे. आणि बुद्ध म्हणजे काही सिद्धार्थ नाही, तर 27 बुद्ध होऊन गेले. भगवान बुद्ध 28 वेळेस इथे रक्तपात होतो, रक्ताच्या नद्या वाहतात, तेव्हा निसर्गात ती स्थिती निर्माण होते आणि बोधी ज्ञानाची प्राप्ती होऊन त्या ज्ञानाने मनुष्याचं जीवन दुःखमुक्त होते. ते बुद्ध, कारण मूर्ती किंवा फोटोमध्ये नाही. बाबासाहेब सुद्धा आधुनिक बुद्ध आहेत, कारण इथल्या व्यवस्थेने भगवान बुद्धाला पचवून टाकलं विष्णूचा अवतार म्हणून. मग त्यांनी आपल्या देवाऱ्यात विष्णूचा अवतार मानतात, तर भगवान बुद्धाच्या मूर्तीला का जागा दिली नाही? म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. जर कबीर पंत त्यांचे 3 पिढ्यात एक साधू होऊन गेले. आपल्याला कबीर पंताची सुद्धा ते दीक्षा देऊ शकत होते, परंतु तिथेही घोड होता. कबीर पंत सगळ्या पंथामध्ये घोड होता. म्हणून बाबासाहेबांनी ज्या व्यवस्थेने भगवान बुद्धाच्या विचाराला छिद्र पाडले होते, त्या डोंगाला डेड लावला म्हणजे 22 प्रतिज्ञाचा. आणि तो खरा बुद्ध. तर साऱ्या जगाने बाबासाहेबाला आधुनिक बुद्ध मानलेला आहे. पूर्ण त्रिपिटक वाचला. आपल्याला हे दुःखमुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबाला अगोदर शरण गेल्याशिवाय, बाबासाहेबाला समजून घेतल्याशिवाय, आधुनिक बुद्धाला समजून घेतल्याशिवाय 2600 बुद्ध जो 2600 वर्षाचा अगोदरचा बुद्ध आहे त्याला आपण समजू शकत नाही. एवढे बोलून मी आपलं मार्गदर्शन संपवतो. भवतु सर्वमंगलम. नमो बुद्धाय. जय भीम. अनाम महापुरुषांना, महामानवांना वंदन करते. त्याचप्रमाणे आताही आपल्या देशात नव्हे तर जगातल्या 54 देशांना असंच नाही तर बौद्ध धम्म स्वीकारून त्याचा अंगीकार करून त्याचं आचरण करीत आहेत. आणि हे ज्यांनी तिथपर्यंत नेलेलं आहे. आजच्या भारतातल्या 27 राज्यात हे धुरा म्हणजे सांभाळण्याचं कामं केलेले आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपल्या देशात गोयंका गुरुजी विपश्यनेच्या माध्यमातून धम्म सांगतात आणि लोक धम्म जगतात, त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये आपण आता मी पॉम्पलेटमध्ये जेव्हा नाव बघितलं आणि मीच अध्यक्ष आहे त्यामुळे मी क्षमाही तुमची मागते, परंतु धम्म शिकवण्याचं कार्य आता मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही नाव ऐकलं की नाही तर माहीत नाही, भंते उर्गेन संघरक्षित त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे
यांच्या माध्यमातून जगातल्या 54 देशामध्ये या धम्माचं आचरण सुरू आहे. म्हणजे कठोर असं ख्रिश्चन धर्माचे लोक बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. तर या सर्वांना मी पंचांग प्रणाम करते. या मंचावरती अनमोल असा खूप छान, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजच्या दिवसाचे महत्त्व, पण ती अतिशय कमी शब्दामध्ये प्रभावकारी तीनही आपले बंतजी या तिघांनीही खूप छान त्याच्यावरती प्रवचन केलेलं आहे. आपण बुद्ध धम्म आणि संघाला शरण जातो, अनुसरण करतो. प्लीज प्लीज प्लीज, चूक आहे का माझं काही? मग शंका बरं. तर या बुद्ध धम्म संघाला आपण शरण जातो आणि जो बुद्ध धम्म तो आपला आहे. बाबासाहेब आपण मानतो, बाबासाहेबांनी मैत्री भावना किती छान जपली होती. बाकीचे या दिवसाचे 4 महत्वाचे आहेत ते तुम्हाला समजते. महाभिनिष्क्रमणचा उल्लेख नाही झाला, पण सिद्धार्थांनी जो त्याग केला होता, आपण 12-2 वाजेपर्यंतच वेळ किंवा घर सोडतो, तर आपण आपल्या घराची आपल्याला आठवण येते. ज्यांच्याकडे सगळे सुख पायाखाली होते त्या व्यक्तींनी सगळं सोडलेलं होतं. महाभिनिष्क्रमण हा एक दिवस सुद्धा त्यांना एक आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणतात. वर्षावास प्रारंभ सुद्धा म्हणतात. पुन्हा बाबासाहेब बुद्धांच्या विषयी सगळ्या अनेक गोष्टी सांगितल्या. वेळ झालेला आहे, मलाही जाणीव आहे कार्यकर्त्यांनी कसं राबले हे मी यावेळेला डोळ्यांनी पाहिलं, आणि म्हणून मी या सगळ्यांना पुन्हा एकदा प्रणामच करते. खूप वयाचा विसर पाडून हे लोक सगळे कामं करत होते, आणि म्हणून त्यांनी अरेंज केलेलं माझ्यासारखीला अध्यक्षपद दिलं हा त्यांचा मोठेपणा आहे. मी एवढी मोठी नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी या ग्रंथामध्ये आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा बुद्धाला प्रश्न पडला की आता मला एवढं महत्प्रयासाने मिळालेलं हे ज्ञान मी सांगू कुणाला, आणि सांगू की नको सांगू, मी एवढं मोठं मिळवलं आणि ते मी सांगेन आणि लोकांनी आचरणच केलं नाही तर मला अपमान वाटलं ना, काय होईल? नाही सांगावं. पुन्हा एक दुसरं म्हण खूप छान यांनी सांगितलं की सकारात्मक आणि नकारात्मक म्हण तो द्वंद्व बुद्ध आणि धम्मग्रंथात बाबासाहेब ब्रह्मसंपत्ती असा उल्लेख करतात. आता हे कोणी ब्रह्मा आले असतील असंही नाही, तर प्रतिकात्मक आहे. जसं बुद्धांनी म्हटलं की मला सिद्धार्थ असतानाच म्हटलं की मला बुद्ध ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल, आणि बुद्धाचं जे ज्ञान आहे, जे सांगणं आहे ते प्रवाहाच्या विरुद्धच आहे. आजही लोकांना ते पटत नाही, पण बुद्धांनी त्यावेळेला जेव्हा ब्रह्मसंपत्तीने म्हटलं की नाही तुम्हाला उपदेश करावयाचा आहे नाहीतर जग बुडेल, आणि वार्ता सगळीकडे दिली की आता सम्यक संबुद्ध आपलं ज्ञान जगाला सांगणार आहे. त्या प्रकरणात बुद्धाचा धर्म ग्रंथ, परंतु त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात की 3 प्रकारे माझा धम्म आचरण करावायचा आहे. किती प्रकारे म्हणतात? फक्त आणि फक्त 3. आपल्याला पंचशील माहिती आहे, अष्टशील माहिती आहे, दशशील माहिती आहे. इथं बरेच जण आहेत पंचशिलाचं आणि दशशिलांचंही थोडं आचरण करणारे. मी नाही करत, मी पण करायला पाहिजे, कारण जसं आपण म्हणतो की बुद्धाचा धम्म हा मध्यम मार्ग आहे. याचा उल्लेख तुम्हाला येत असेल की आता सध्या व्हॉट्सअपला यूट्यूबला मोठ्या प्रमाणात फिरत आहे की जैन धर्मीय लोक 200 करोड संपत्ती असणारे जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. जैन धर्मातल्या तरुण मुली
किंवा युवक होत असलेले मुलं मुली ही जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. एका बाजूला जग भौतिक गोष्टींच्या मागे लागलेला आहे, एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि ते जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. बुद्धांनी मध्यम मार्गाचा आपल्याला धम्म दिलेला आहे. सर्वसाधारण कोणीही आचरण करू शकतो, कठीण असं विशेष नाही. पण जैन धर्म आहे, एक आहे विशुद्धी मार्ग किंवा त्यालाच पवित्रतेचा मार्ग म्हटलं. आणि लगेच बुद्ध तिथंच सांगतात की पंचशिलेचं जर आचरण केलं तर आपण विशुद्धी मार्गाने जायला लागतो. दुसरा मार्ग ते सांगतात अष्टांगिक मार्ग, आणि चॅलेंज देऊन सांगतात की जे लोक आहे अष्टांगिक मार्गावरनं चालतात, पहिलं तर दर्शन मार्गच आहे, संवित दृष्टी आणि वाटतो, आणि हे करत नाही आणि हे आपल्याला कोणी शिकवत नाही. आपण दरवर्षी वाचतो, आत्ता वर्षावास आला, वर्षावासाचा प्रारंभ म्हणतो, आणि इथं बसलेल्या माझ्या भगिनी, कारण माझ्या भावांपेक्षा हा धम्म जिवंत ठेवण्याचं कार्य आमच्या भगिनीच करत असतात, आणि ती म्हणजे आपल्या खांद्यावर घेतलेली आम्ही ती धुरा आहे आणि त्या सांभाळतो. परंतु वर्षावास आपण 3-3.5 महिनेच पाळतो, 3-3.5 महिने, आणि मग बाकीचे दिवस तसेच जातात. बुद्ध म्हणतात की त्यांचा धम्म हा 365 दिवस आचरण करण्याचा आहे. आव्हान नाही करत, पण आग्रह करते की ज्यांना ज्यांना धम्म समजतो त्यांनी आमच्या ह्या भगिनींना ते वाचन करतात त्यावेळेला अतिशय नम्रपणे धम्माचं प्रवचन देत असताना तिथल्या खुब्या सांगावं की हे यासाठी म्हटलेलं आहे, याचा अर्थ असा होतो, नाहीतर मग एक कर्मकांड होऊन बसेल. आणि आमच्याही भगिनी इतक्या घाईघाईने विहारात येतात सायंकाळच्या वेळेला, चला लवकर लवकर वंदना घ्या आणि एक प्रकरण वाचायचं असेल तर वाचून टाका, चला मला घाई आहे, माझ्या घरी पाहुणे आले, असंच आपण म्हणतो. वेळ काढत नाही, म्हणून वेळही काढणं महत्त्वाचं आहे. जे लोक काढतात ते लोक पुढे जातात, परंतु आपल्या मुलाबाळांना, आपल्या येणाऱ्या पिढीला हा धम्म कोण शिकवेल? माझी एक नातलग आहे, ती अमेरिकेला गेली होती आणि ती म्हणे माझ्या मैत्रिणी ह्या बुद्धिस्टच आहेत, भारतातील आहेत. मी त्यांना बाबासाहेबांविषयी सांगते तर त्या म्हणतात म्हणे हु इज बाबासाहेब. आज हीच गंमत आहे. आता तुम्ही वाचता, इथे येणारे लोक तेवढेच मोजकेच आहेत की जे अभ्यास करतात, जे वाचन करतात. बाकीचे अरे ती मुलं बौद्ध धर्माची आहेत, असा आपला आदर्श समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेबांची आंतरिक इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी हा बौद्ध धम्म आपल्याला दिला. तेच म्हणतात की नाहीतर महाराणी हा आपल्या गळ्यात अडकवलेला आहे असं कोणी म्हणू नये. आणि म्हणून हे आचरणाचे 3 जे नियम आहेत हे यावर्षी तरी तुम्हाला पुष्कळांना बुद्ध धम्माचं खूप ज्ञान आहे, मला माहिती आहे. हे मात्र जे जे समजते ते तुम्ही आपल्या विहारात सांगू शकता. आणि आजपासनं आपल्या वर्षावासाला प्रारंभ होत आहे. मी तुम्हा सर्वांना आषाढी पौर्णिमेच्या मंगल कामना देते. तुमचं उर्वरित काळ, येणारा काळ किंवा तुमचं खूप मंगल हो, कल्याण हो, दीर्घायुष्य व्हावा, किंवा सगळ्या प्रकारचे जे जे आशीर्वाद आहेत, तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या इच्छा बुद्ध मार्गाने सफल आणि सुफल होत असं मी तुम्हाला सांगते. आणि आयोजकांनी किंवा तुम्ही इतका त्रास घेऊन बसलेले आहात, तुमची क्षमा मागते. आणि मला जर 2 शब्द द्या म्हटलं तर वेळ दिला नव्हता, त्यामुळे जर लांबलं असेल तर क्षमा करा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. भिक्षुगण, अनिता गुंदागोडी मॅडम आणि उपस्थित सर्व उपासकांनी
आणि ते 5 भिक्खू झाले. त्यानंतर ते संघ तयार झाला. तर ती आज संघ जयंती आहे. ते आजच्या दिवसाचं हे महत्त्व आहे. या कार्यक्रमाला सक्सेसफुल करण्यासाठी मी आभार मानतो. उपस्थित भंतेगण यांचा आभार मानतो. आणि नंदा गवळी मॅडम, ढोके मॅडम आणि शिंगाणे मॅडम यांचे मी आभार मानतो. आणि मला एक सूचना करायची होती की अशाच पद्धतीची रॅली आपण दरवर्षी आषाढ पौर्णिमेला काढतो. ही अशीच रॅली ही बुद्ध पौर्णिमेला आपण सुरू करावी. आपण याच प्रकारची रॅली बुद्ध जयंतीला दरवर्षी काढू. मंजूर? मंजूर, ठीक आहे. तर असे सगळ्यांनी मंजुरी दिली. पुढच्या बुद्ध पौर्णिमेला अशाच पद्धतीची रॅली काढण्यात येईल. रॅलीची वेळ ही जशी आता आपल्याला सकाळची 8 वाजताची सोयीस्कर होत नाही, तर काही सूचना अशा आल्या होत्या की दुपारी 12 ते 1 अशी काढा. त्या सूचनांवरती विचार करण्यात येईल. कारण ज्यांना बुद्ध जयंती सकाळी राहील. बुद्ध जयंती सकाळी 8ला राहील आणि आषाढ पौर्णिमेची रॅली ही दुपारी 12 ते 1 राहील. तर ही एक सूचना आहे. याच्यावर नंतर विचार करण्यात येईल. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. आणि त्याच्या आधी परमानंद मेश्राम काही बोलू इच्छितात. त्यांना त्यांच्याच काय बोलू नाही. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर, उपस्थित असणाऱ्या सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, आषाढी पौर्णिमेच्या या दिनाचं औचित्य आणि अत्यंत विस्तृतपणे अध्यक्ष महोदयांनी सांगितलेलं आहे. मी एवढंच सांगेल की आजची रॅली निघाली. आज आपण बौद्ध धम्माला, बुद्ध धम्मामध्ये ज्या पद्धतीचा भेसळ तत्वज्ञान आज चाललेलं आहे त्याला थांबवलं पाहिजे. किंबहुना इथे असणाऱ्या लोकांना मी विनंती करेन आणि जे घरी बसले असतील त्यांना पण करेन की आजच्या या दिनी निदान आपल्या घरामधून टाकडघाट वगैरे बायलाचे जे काही असतात ना, ते हातापायला बांधलेले लोक जे काही त्याच्या म्हणजे बेड्या टाकलेल्या माणसाला बुद्धाच्या बाजूला जेव्हा आपण बसून पूजा करतो तेव्हा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आपण स्वीकार करतो की त्याचा अपमान करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56ला बौद्धाची धम्माची दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब म्हणले होते की तुम्हाला या जगातला सर्वात तत्वज्ञानी ज्ञानवादी बुद्धाचा धम्म देतो, परंतु जगाने तुमच्या आचरणामुळं बुद्धाचा धम्म नाचवला या जगातल्या महारांनी. असं होऊ देऊ नका. आणि दुर्दैवाने ते होताना दिसतोय. आपल्याकडे बरेचसे लोकांमध्ये अजूनही टाकळ घाट आहे. आजही लोकांच्या हाताच्या बोटांमध्ये 2-2, 3-3 अंगठ्या घेऊन फिरतात, मिरवतात आणि ते स्वतःला बुद्ध म्हणून घेतात. आणि अशा लोकांवर सामूहिक बहिष्कार टाकावा. मी जरा वेगळ्या स्वभावाचा माणूस आहे, त्यामुळे मला कोणी पचवत नाही डॉक्टर, पण हे खरं आहे. बुद्धाचा धर्म जर मी स्वीकारलो असेल, तत्वज्ञानी म्हणून असेल, उपासक नारी तैसी क्रिया करी तीच नर नारी पूजनीय, असे सावित्रीबाई फुले म्हणाल्या होत्या. या सोबतीने सर्व या मंगलदिनी आपण हा निश्चय करू की बुद्धाचा धम्म हा बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म आम्ही स्वीकारणार आहात. जगामध्ये बुद्धाचा ज्या ज्या काही बुद्धिस्ट देश आहेत त्या त्या देशामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत. देवांना मानणारा वर्ग आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा कुठे दिसत नाही शिवाय भारतामध्ये. आणि यासाठी की सुदैवाने आम्हाला बाबासाहेब मिळाले आणि 14 ऑक्टोबरला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून सर्वांना विनंती करतो, या पाहिले चित्र गौतमाचे, बोधिवृक्षान कथन केले ते चारित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या गौतमाचे. किती घोर तपस्याती देहाचे वारू झाले, उदगा अजंताही साक्षात वेळ झाले. किती घोर तपस्याती देहाचे वारू झाले, उदगा अजंताही साक्षात वेळ आले. अष्टगाता मंगलमय ते पवित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. त्या सावलीत माझ्या मानवाच्या धम्म छोट लावली ती, या सावलीत माझ्या विश्वाची मावली ती. हृदयात मान
शोध लावले ती जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे कधी केला नाही गर्व नावात कधी केला तै देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला कधी केला नाही गर्व नावात कधी केला तै देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला बुद्ध आणि बुद्ध पाहे साचित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे बोधी वृक्षानं कथन केले ते चारित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे न बुद्धा जय भीम जय बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तम् गिरिमेखलम् उदित घोर स्वसेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मारातिरेकमभियु जित सपरति घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा